नियमांची पायमल्ली करत बैलगाडी स्पर्धांचं आयोजन, अनधिकृत स्पर्धांकडे प्रशासनाची डोळे झाक. समुद्र किनाऱ्यांवर आयोजित होणाऱ्या स्पर्धा रोका. प्राणीमित्र संघटनांची मागणी. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. बैलगाडी शर्यतींना न्यायालयाने अटी आणि शर्तींवर परवानगी दिली आहे, मात्र या अटी आणि शर्तींची पायमल्ली करून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी अनधिकृतपणे बैलगाडी स्पर्धांचं आयोजन जोमानं सुरू झालंय. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी स्पर्धांचं आयोजन करण्यावर प्रतिबंध करण्याची मागणी प्राणीमित्र संघटनांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनावर असलेली बंदी न्यायालयानं उठवली आहे, मात्र ही बंदी उठवताना काही अटी आणि शर्ती न्यायालयानं घालून दिल्या. याकडे स्पर्धेच्या आयोजकांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे. स्पर्धेच्या आयोजनापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी रीतसर परवानगी घेणं बंधनकारक आहे, मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी न घेताच या स्पर्धांचं आयोजन होत असल्याचं दिसून येत आहे. समुद्र किनाऱ्यांवर बैलगाडी स्पर्धांचं आयोजन करण्यास मनाई असतानाही जिल्ह्यात ठिकठिकाणी समुद्र किनाऱ्यांवर बैलगाडी स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा दरम्यान गेल्या काही वर्षात प्रेक्षक जखमी होऊन त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे आयोजित होणाऱ्या स्पर्धा रोखाव्यात अशी मागणी प्राणीमित्र संघटनांनी केली आहे. अनधिकृतपणे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धांकडे प्रशासनाची डोळे झाक होतीये. दुर्घटनानंतर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे सोपस्कार केले जातात. त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनानं अनधिकृतपणे आयोजित केल्या जाणाऱ्या बैलगाडी स्पर्धांना प्रतिबंध घालावा. स्पर्धांचे रीतसर परवानगी घेऊन आयोजन व्हावे. न्यायालयानं घालून दिलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन व्हावे. स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांच्या सुरक्षेची काळजी आयोजकांनी घ्यावी, अशी मागणी त्या निमित्तानं होऊ लागली आहे. सागरी किनाऱ्यांवर बैलगाडी शर्यत घेण्यास बंदी घातली आहे, मात्र नियम मोडून समुद्र किनाऱ्यावर स्पर्धांचं आयोजन केले जाते. त्यामुळे लोकांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा पद्धतीनं अनधिकृत स्पर्धांचं आयोजन केलं जात असेल तर आयोजकांवर ठोस कारवाई व्हायला हवी. स्पर्धेदरम्यान जखमी होणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी ही आयोजकांवर टाकायला हवी. जितेंद्र कोळेकर, प्राणी अधिकार कार्यकर्ते. प्रामुख्यानं अलिबाग आणि मुरुड तालुक्यात समुद्र किनाऱ्यांवर पहाटेच्या वेळी बैलगाडी स्पर्धांचं आयोजन केले जाते. बहुतांश वेळा या स्पर्धांची परवानगी घेतली जात नाही. हौशी बैलगाडी चालक एकत्र येऊन लहान मोठ्या स्पर्धांचं आयोजन करत राहतात. 8-8:30 पर्यंत स्पर्धा संपून हे बैलगाडी चालक परतीच्या मार्गाला लागतात. पूर्वी भांडी, पाण्याचे पिंप अशी बक्षिसं या स्पर्धेसाठी दिले जात असत. आता लाखो रुपयांची बक्षिसं लावली जातात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.